स्ट्राईक काढले। दुसऱ्या फेरीतील जो पहिला सामना झाला त्यामध्ये मेहरान काजीची थोडीशी चूक झाली। खरं तर शेवटची रेड होती, सामना येणं गरजेचं होतं, सामना बरोबर सुटला असता। आक्रमण होते साखर पकडू, सलामीची चढाई आहे। जुगाई कोसुमच्या प्रांगणामध्ये निदान रेषा पार करत असताना फैजल जेठी आक्रमण करतोय। एक महत्वाचं असतं साखरपा संघाचं, फैजल जेठी हा देखील एक अनुभवी हुशार चलाक चपळ खेळाडू आहे। सलामीची चढाई घेऊन येतोय आणि बोनसच्या रूपाने पहिला क्रमांक प्राप्त होतोय ते साखरपा संघाला। मनोबल उंचावलं जात आहे आणि थोडासा खच्चीकरण होतं ते समोरच्या जुगाई कोसुम संघाचं। सलामीची चढाई होती आणि तितकीच कमालीची आपल्याला पाहायला मिळाली ती साखरपा संघाकडून। फैजल जेठी आक्रमण करण्याकरता आला होता, निदान रेषा पार करत समोरचा क्षेत्ररक्षक गाफील बघून अचूक बोनस घेतला गेला आणि पहिला क्रमांक प्राप्त झालं साखरपा संघाला। त्यामुळे निश्चित थोडासा पहिला दबाव जुगाई कोसुम संघावरती। मात्र जुगाई कोसुम संघ हा देखील दबाव झुगारून खेळण्यात माहीर आहे। फैजल जेठी आक्रमण करतो, पुन्हा एकदा 12 नंबर जर्सी परिधान केला तो आक्रमण करतो निदान रेषेच्या आसपास ताकद करत असताना पुन्हा एकदा आणि या ठिकाणी पाहूया फैजल जेठी छान स्कोर आणि चेंडू होतोय। शामल घाणेकर टॅकल केला होता, सुंदर टॅकल पाहायला मिळाला आणि फैजल जेठी मैदानाच्या बाहेर गेला। एका धक्क्याला पुन्हा एकदा सामोरं जावं लागतंय ते साखरपा संघाला। एका बाजूला फैजल जेठी तर दुसऱ्या बाजूला शामल घाणेकर, दोन्ही नामवंत खेळाडू आहेत आणि खऱ्या अर्थानं हा सामना रंगणार तो फैजल जेठी विरुद्ध शामल घाणेकर। छान आक्रमण करतोय, तो टच केल्याचा दावा करतोय आणि या ठिकाणी मैदानावर ऋतुमय होत असताना ओंकार मैदानाच्या बाहेर। खऱ्या अर्थानं या मैदानावरती ओंकार नाच घुमत असताना ओंकार मैदानाच्या बाहेर गेला। त्यामुळे पुन्हा एकदा दुसरा धक्का साखरपा संघाला। जुगाई कोसुम संघात समावेश करत असताना जुगाई कोसुम हा संघ देखील छान टॅकल पाहायला मिळतो, सांघिक कौशल्य या ठिकाणी पाहायला मिळतं ते जुगाई कोसुम संघाकडून। सुंदर टॅकलचे नमुने पाहायला मिळतात आणि पुन्हा एकदा थोडंसं खच्चीकरण होते ते साखरपा संघाचं। 4 क्षेत्ररक्षक मैदानात शामल घाणेकर पुन्हा एकदा आक्रमण करण्याकरता सज्ज झाला। मागील चढाईमध्ये शामल घाणेकरनं एक कौटच स्वरूपाचा पॉइंट हासिल केला होता आणि आपल्या संघाला महत्वपूर्ण योगदान दिलं होतं। असं शामल घाणेकर 7 नंबर जर्सी परिधान केला तो आक्रमण करतो। 4 क्षेत्ररक्षक मैदानात आहे, रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न शामलचा वारंवार पाहायला मिळतो। कॉर्नरच्या दिशेने अचूक लक्ष टाकायचं, थोडासा हलकासा कटाक्ष बदलच्या दिशेने टाकून शामल आपल्या प्रांगणात चुकून पळतो। प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आक्रमण साखरपा संघाकडून स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेने प्रतिस्पर्धी संघाच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करत असताना या ठिकाणी मात्र अचूक लक्ष रनिंग हँड टच करण्याचा वारंवार प्रयत्न होतोय। मात्र तितका सुंदर बचाव आपल्याला पाहायला मिळतो तो जुगाई कोसुम संघाकडून। दोन महत्वाचे मोहरे साखरपा संघाच्या मैदानाच्या बाहेर आहेत। सामना मात्र चुरशीचा चाललेला आहे। दुसऱ्या फेरीला साजेसा खेळ, मैदानाला साजेसा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय तो निश्चित जुगाई कोसुम संघाकडून। 4 क्षेत्ररक्षक मैदानात असताना आक्रमण करण्याकरता सज्ज झाला। किरकोळ बांध्याचा मात्र अतिशय चलाक चपाळ खेळ असणारा असा हा चढाईपटू आक्रमण करतोय। 5 नंबर जर्सी परिधान केलेला हलकासा अंदाज घेतोय, त्याला जाणीव आहे आपण पहिल्या सत्रामध्ये खेळतोय, सामन्याच्या पूर्वार्धामध्ये खेळतोय आणि पूर्वार्धामध्ये खेळत असताना 4 क्षेत्ररक्षक मैदानात असताना या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सुलट टॅकल पाहायला मिळतं। फैजल जेठीचं आगमन होतंय। फैजल जेठीने मागील चढाई केली होती, या चढाईमध्ये फैजल जेठीला दुर्बल लागलं होतं जुगाई कोसुमच्या प्रांगणामध्ये। पुन्हा एकदा छान आक्रमण निदान रेषा पार करून बोनसच्या दिशेने हलकासा चेपवत असताना फैजल जेठी आक्रमण करतो, टोटच करण्याचा प्रयत्न 2 नंबर क्षेत्ररक्षकाच्या दिशेने। मात्र त्याच्या वेगवान पायांच्या हालचालीवर अचूक लक्ष कोणाचं आहे तर शामल घाणेकरचं। शामल घाणेकर हा देखील अष्टावधानी खेळ करण्यामध्ये माहिर आहे। ज्यावेळेला शामल अचूक लक्ष ठेवून असतो त्याच वेळेला समोरच्या चढाईपट्टूवर देखील दबाव असतो। बोनसच्या रूपाने बरोबर ते पुन्हा एकदा आक्रमण होते, शामल घाणेकर आक्रमण करतो। 5 क्षेत्ररक्षक मैदानात आहेत। डबल टू सिंगल वनचा क्षेत्ररक्षक निदान रेषेच्या आसपासचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो। शामलचं छान बॅक स्कॉर्पिंग करण्याचा अवलंबन करतो। यावेळेला शामल घाणेकर शेरबंद होतोय।
श्यामल घाणेकरचं आक्रमण थोपवलं जात आहे. त्याचा फायदा होतो पुन्हा एकदा साखर प्रसंगाला ओंकारचं कुदरात बनवतोय. आता मात्र थोडीशी उभारी घेताना संघ पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय तो साखर प्रसंग. 5 क्षेत्ररक्षक मैदानाचा डबल 2 सिंगल 1चं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि आक्रमण होते साखर प्रसंगाकडून. यावेळेला मात्र थोडीशी चूक होते. थोडासा संयम राखून खेळणं गरजेचं आहे ते जुगाई कुसुम संघानं. कारण समोरचा संघ साखर प्रसंग फैजल जेटिया ओंकार आहे असे दर्जेदार खेळाडू साखर प्रसंगातून खेळत असताना थोडासा दबाव जुगाई संघासमोर असणं स्वाभाविक आहे. मात्र हा दबाव झुगारून खेळण्याचा देखील प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय तो जुगाई कुसुम संघाकडून. विधान रेषेच्या आसपासचा खेळ करत असताना या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा सज्ज होतोय. विरोधी संघाच्या प्रांगणाच्या दिशेने झेपावतोय तो पुन्हा एकदा खेळत. 12 नंबर जर्सी परिधान केलं खेळ पण तो आक्रमण करतोय. 4 क्षेत्ररक्षक मैदानात आहेत. 2च ऑफ असण्याची जाणीव निश्चित आहे ती फैजलला. मात्र फैजलचा प्रयत्न असा आहे की पहिल्या सत्रामध्ये खेळत असताना एक दमदार खेळ करायचा, सर्वोत्तम आघाडी घ्यायची आणि दुसऱ्या सत्राला सामोरं जायचं. सिंगल पॉईंट एका गुणाच्या पुन्हा एकदा बरं पडते. आणि याच वेळेला आक्रमण करण्याकरता पुन्हा एकदा सज्ज झाला. 15 नंबर जर्सी परिधान केल्याचं आक्रमण करतोय. 2-1-2-2 क्षेत्ररक्षण करत असताना ट्रिपल 2 सिंगल 1चं क्षेत्ररक्षण आणि तो पिच करण्याचा प्रयत्न होतो. त्याच्या राईट कॉर्नरच्या दिशेने दुसऱ्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने छान क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. समोरच्या तळायपटून छान आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एका धक्क्याला सामोरं जावं लागतंय ते जुगाई कुसुम संघाला. प्रत्युत्तर दाखल आक्रमण होत आहे. फैजल जेठे आक्रमण करतो. 2 क्षेत्ररक्षक मैदानात असताना संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन या ठिकाणी फैजल जेठी सारख्या खेळाडूला पकड करायची साखळी पद्धतीचा अवलंबून जाते. 2+2 = 4 पॉईंट. पुन्हा एकदा 4 गुणाची भर पडते. कुठीत काळ घेतला जातो जुगाई कुसुम श्यामल घाणेकर आक्रमण करण्याचा सज्ज झाला. विधान रेषेच्या आसपासचा खेळ करत असताना या ठिकाणी श्यामलचं निश्चित लक्ष असणार आहे ते ओंकार आणि फैजल. विधान रेषेच्या आसपासचा खेळ करत असताना पुन्हा एकदा पूर्वता कधी हेच करण्याचा प्रयत्न करतो श्यामल घाणेकर. एक हक्की खेळाडू आहे. कित्येक मैदानावर श्यामलचा मी खेळ पाहिलाय आणि अशा वेळेला श्यामल थोडासा तुरंत अंदाज घेतोय. समोरचं क्षेत्ररक्षण देखील अजून काफी मोठे क्षेत्ररक्षण दिसतोय का आणि प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा जुगाई कुसुम संघाच्या प्रांगणामध्ये आक्रमण करण्याकरता सज्ज साखर प्रसंगाकडून होणार आक्रमण. 2-2-1-2 क्षेत्ररक्षण होत असताना या ठिकाणी मात्र निश्चित टोट टच केल्याचा दावा करतो. मैदानावर तुतुमय होत असताना या ठिकाणी मात्र टोट टच केल्याचा दावा 45 स्वीकृत केलेला पाहायला मिळतो. अपील निश्चित त्याचा फायदा झाला तो साखर प्रसंगाला. हलकासा टोट टच केला गेला आणि या ठिकाणी अचूक लक्ष पंचांचं मैदानावरती निश्चित पाहायला मिळतो. 2-1-2 क्षेत्ररक्षण करत असताना किरकोळ बांधायचा असताना हा चढाईपट्टी मात्र या वेळेला छान काही सुनायचा पाहायला मिळतो. सांघिक कौशल्य पडायला लागतं. साखळी पद्धतीचा अवलंब होतो. या स्वरूपाचं सांघिक कौशल्य आणि दरम्यान सामन्याचा मध्यंतर होतो. कोणत्याची रांग स्थिती अशी आहे साखरपा 13 साखरपा 13 आणि जुगाई कुसुम 10 गुणाची भरभरभर आघाडी हाताशी घेऊन येताना संघ आपल्याला पाहायला मिळणार तो साखरपा. आणि या आघाडीमध्ये बिघाडी निर्माण करण्याचं महत्वपूर्ण काम करावं लागणार ते जुगाई कुसुम संघाला. श्यामल घाणेकर आक्रमण करण्याचा सज्ज झाला. उत्तरार्धाची पहिली चढाई घेऊन पुढे येतोय तो श्यामल घाणेकर. श्यामल घाणेकरला जाणीव आहे 10 गुणाची पिछाट आहे. ती पिछाट रोखायची. संघ आपला बॅकफुटवर आहे. जर का फ्रंटफुटवर आणायचं असेल तर आकर्षक चढाई आरोहणाच्या पकडीचं प्रदर्शन निश्चित करावं लागणार आहे ते जुगाई कुसुम संघाला. प्रत्युत्तर दाखल आक्रमण 4 नंबर जर्सी परिधान केला तो आक्रमण करण्याकरता सज्ज होतोय. 2-1-2 क्षेत्ररक्षण स्वीकृत केलं आहे ते समोरच्या जुगाई कुसुम संघानं. त्यामुळे निश्चित 5 क्षेत्ररक्षक मैदानावरती आहे. 2च ऑफ असताना या ठिकाणी स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेनं आक्रमण करून थोडासा अंदाज घेतला जातोय आणि अपेक्षित आहे कारण साखरपा संघाची आघाडी आहे. त्यामुळे दुसऱ्या सत्रामध्ये खेळत असताना सावधानतेचा खेळ कोणाचा पाहायला मिळणार तर तो साखरपा संघाचा. आणि खऱ्या अर्थात गुणांचा पाठला कोणाला करावा लागणार तर तो जुगाई कुसुम संघाला. 2-1-2 क्षेत्ररक्षण सुधायचा आणि या ठिकाणी श्यामल घाणेकरला बोटावता केले सुंदर निर्णय पाहायला मिळतो. उभय संघाला 1-1 घेऊन
श्यामल गाडेकर मैदानाच्या बाहेर जातोय. महत्वाचं अस्त्र जुगाई कोसूम संघाचं मैदानाच्या बाहेर. डबल टू सिंगल वनचं क्षेत्ररक्षण होत असताना आक्रमण फैजल जेथे आक्रमण करतोय. फैजलनं पूर्णतः जुगाई कोसूम संघाचं क्षेत्ररक्षण अजमावलंय. कोणत्या क्षेत्ररक्षण कोणत्या ठिकाणी उभा कसा बचाव करतोय याचा अचूक अंदाज यानंतरचा होणारा सामना असणार आहे. या चालू सामन्यामध्ये जो संघ विजयी होणार आहे तो सुखाई कापसा संघासमोर लढतील. आक्रमण पुन्हा 10 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतो. निर्णायक सत्राला सुरुवात झालेली असतानाच या ठिकाणी निर्णायक खेळ होणं अपेक्षित आहे. तो जुगाई कोसूम संघाकडून दोन नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतो. 2 चढाया अनप्रोडक्टिव्ह झाल्या. त्याच वेळेला पुन्हा एकदा छान साखर पद्धतीचा अवलंब झाला. एका गुणाची पुन्हा एकदा भर पडते जुगाई कोसूम संघावर. प्रत्युत्तर दाखल जुगाई कोसूम संघाकडून आक्रमण 2-1-2 क्षेत्ररक्षण डबल टू सिंगल वनचं क्षेत्ररक्षण अनुभवलं गेलं. आणि यावेळेला अजून देखील फैजल जेठी ओंकार मैदानावरती आहे. पुन्हा एकदा साखर पद्धतीचा अवलंब होतो. छान ॲडव्हान्स टॅकल पाहायला मिळतो. पुन्हा एका गुणाला जास्त पडचा प्रसंग पाहायला मिळतो. जुगाई कोसूम संघ ओंकार आक्रमण करतोय. मजबूत बांध्याचा धारदार शरीरयष्टी असणारा असा ओंकार पाहूया. ओंकार त्या मैदानावर होतो का. डबल टू सिंगल वनच्या क्षेत्र चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटं आणि गुणांक स्थिती अशी आहे. कोसूम 6 साखरता 15. अजून देखील 9 गुणांची आघाडी आहे. ती साखरता संघाकडे. चालू सामन्याची निर्णायक मिनिटांचा खेळ बाकी आहे. आणि अशा वेळेला आक्रमण होतोय जुगाई कोसूम संघाकडून. 9 गुणाची बॅकफूट ज्याला आपण म्हणतो. 9 गुणाने पिछाटीवर असणारा संघ आहे. पुन्हा एकदा सुंदर कौतुक करायला पाहिजे खेळाडूचं. किरकोळ बांध्याचा असणारा हा खेळाडू त्याला काही चप्पल आहे. अचूक लक्ष समोरच्या क्षेत्ररक्षकांवर निश्चित आहे. समोरचा क्षेत्ररक्षक बचाव करत असताना रनिंग हँडच्या माघारी कसं परतावं हे शिकावं ते या चढाईपट्टूकडून. 2-2 क्षेत्ररक्षण करत असताना ट्रिपल टूचा सुद्धा सुंदर क्षेत्ररक्षण फैजल जेठी आक्रमण करण्याकरता सज्ज झालाय. स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करत असताना या ठिकाणी फैजल जेठीनं दुसरी मारून केली. चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटं. सुंदर सामना. या ठिकाणी पूर्ण आघाडीवर असणारा संघ आहे तो साखर संघ. जुगाई कोसूम संघाचं थोडंसं चिकट होतंय. चालू सामन्याची शेवटची काही मिनिटं बाकी आहे. आणि काही मिनिटं बाकी असताना या ठिकाणी मात्र श्यामल थोडासा नाराज होतोय. त्याचं कारण आहे कारण सुरुवातीला थोडासा आक्रमक खेळ जुगाई कोसूम संघाने पूर्वार्धामध्ये निश्चित केला होता. मात्र पूर्वार्धाच्या शेवटच्या काही क्षणाला थोडासा संयम झाला तो जुगाई कोसूम संघाचा. आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं उभारी घेण्यात यशस्वी संघ कुठला ठरला तर तो समोरचा साखरपा संघ. आणि अपेक्षित आहे कारण फैजल जेठी आहे ओंकार आहे. त्यामुळे समोरच्या संघावरती थोडासा दबाव. कारण अनुभवी संघासमोर खेळत असताना आणि अनुभवी खेळाडूंसमोर आपल्याकडून कोणती चूक होऊ द्यायची नाही हा निश्चित प्रयत्न असणार आहे तो साखरपा संघाकडून. पण त्यांच्या विसरला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आपण पाहतो. ज्याने मागील चढाईमध्ये चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटं एक महत्वपूर्ण योगदान आपल्या संघाला दिलं होतं. असा चढाईपट्टू आक्रमण करतोय. क्षेत्ररक्षण ट्रिपल टू सिंगल वन आणि ट्रिपल टू सिंगल वनच्या क्षेत्ररक्षण सामोर जात असताना या ठिकाणी सुपर 3 गुणाची भर पडते जुगाई कोसूम संघामध्ये. सुपर प्रयत्न आहे. फैजल जेठीचा 3 पॉइंट जुगाई कोसूम संघाकडून पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा सज्ज होतो. रनिंग हँडच्या याचा दावा होतोय. मध्य क्षेत्ररक्षकाला अचूक टिपून आपल्या प्राणाच्या दिशेने सुखरूप प्रत्युत्तर दाखल 2-1-2 क्षेत्ररक्षण आहे. आणि आता मात्र थोडासा वेळ काढून होण्याचा अवलंब केला जातोय.
या मागील लढाईमध्ये ज्यानं चालू सामन्याचं शेवटचा 1 मिनिट जुगाई बसून संघाकडून खेळत असताना ज्याने सुपर रेड केली त्या 5 नंबर जर्सी गायलेल्या चढाईपैकी करता सन्माननीय किशोर तांबे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. हा सामना संपल्यानंतर आपलं पारितोषिक या ठिकाणी घेऊन पुन्हा एकदा चालू सामन्याची काही सेकंद बाकी आहे आणि सामना पुन्हा चुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय तो साखरपाचा विषय. पूर्ण वर्चस्व सामन्यावरचा आपल्याला पाहायला मिळतोय ते साखरपाचा सिंगल पॉईंट आणि या पुढे होणारा सामना या सामन्यामध्ये जो विनर संघ ठरलाय तो आहे साखरपा संघ आणि या साखरपा संघाची लढत होईल ती सुखाई कापसा संघासमोर.